वर्षभर टिकणारा साखर आंबा मी कसा बनवते हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कैऱ्या तासाभरासाठी पाण्यात ठेवून धुवून कोरड्या करून साल काढून घ्यायची। इथे मी जाड किसणी वापरते। एका मोठ्या कढईत साजूक तूप घालून कैऱ्या छान 15 ते 20 मिनिट परतवून घ्यायच्या। त्यानंतर त्यात साखर घालून घ्यायची। इथे मी 6 कैऱ्यांसाठी 3 कप साखर वापरते। कैऱ्यांच्या आंबटपणानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। त्यानंतर साखरेचं पाणी आटेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं। थोडंसं मीठ आणि सर्वात शेवटी वेलची पूड घालून घ्यायची। इथे तुम्ही साखरेऐवजी गूळ सुद्धा वापरू शकता। आवडत असल्यास 4-5 लवंग, काळे मिरे सुद्धा घालू शकता। पण मला हा साखर आंबा असाच आवडतो। शिवाय तो उपवासाला सुद्धा खाऊ शकतो। हवाबंद काचेच्या बरणीत स्टोअर करून वर्षभर वापरू शकतो। एकदा ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया।